श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री सत्यनारायण भगवानांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो हीच प्रार्थना. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे. श्रावणातील सत्यनारायणाची पूजा 27 ऑगस्टला करायची की 28 ऑगस्टला? पौर्णिमा 2 तारखांना असल्यामुळे अनेकांना तारीख समजत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, 27 ऑगस्ट की 28 ऑगस्ट यातील योग्य दिवस कोणता? सत्यनारायण पूजा श्रावण पौर्णिमा का केली जाते? पूजा केल्याने धार्मिक मान्यतेनुसार कोणते फायदे होतात? पूजेसाठी कोणती तयारी करावी? पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. जर आपण या व्हिडिओ नवीन पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग सर्वात अगोदर आपल्या मुख्य प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया. पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण शुक्ल पौर्णिमा 27 ऑगस्ट 2026 रोजी सुमारे 9:08 सुरू होते आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. म्हणून सत्यनारायण व्रतासाठी 27 ऑगस्ट हा मुख्य दिवस मानला जातो. मात्र पूजा करण्याची नेमकी वेळ आपल्या स्थानिक पंचांगानुसार ठरवणे चांगले, कारण सूर्योदया स्थान आणि स्थानिक पंचांगानुसार मुहूर्तात थोडाफार फरक होऊ शकतो. आता श्रावणात सत्यनारायण पूजा करावी, कारण श्रावणामध्ये आपण अख्ख्या श्रावणभर सत्यनारायण पूजा कधीही करू शकतो. परंतु भगवान शिवांच्या उपासनेसाठी हा महिना खूप विशेष मानला जातो. श्रावण पौर्णिमा देखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण सत्यनारायण भगवानांची पूजा म्हणजे भगवान विष्णूंच्या सत्य स्वरूपाची भक्तिभावाने उपासना करण्याची परंपरा आहे. या पूजेमध्ये भगवान श्रीहरींचे स्मरण, सत्यनारायण कथा, नामस्मरण, आरती आणि प्रसाद यांना खूप महत्त्व आहे. सत्यनारायण पूजा केल्याने काय फायदे होतात? तर तुम्ही पाहू शकताय, सत्यनारायण पूजा केल्याने खूप काही फायदे होतात आणि प्रत्येकांच्या याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेला आहे सत्यनारायण कथेबद्दल वगैरे. तर प्रत्येकजण काय करतं, प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा घालत असतात. कशासाठी? तर आपल्या घरात शांतता असावी, वातावरण शांततेचे असावे, घरातील निगेटिव्ह जी पॉवर आहे ती निघून जावे, घरात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते, मनाला समाधान मिळते, सत्य व प्रामाणिकपणेचा संकल्प होतो, कृतज्ञतेची भावना वाढते. आणि ही संकल्पयुक्त जर तुम्ही ही सत्यनारायण पूजा जर दर महिन्याला तुम्ही करत असाल तर खूप त्याचे फायदे असतील. त्याचे फायदे तुम्हाला जाणून आलेले असतील की काय काय फायदे होतात. त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकताय. त्याचबरोबर सत्यनारायण कथेला एवढे महत्त्व आहे का? तर सत्यनारायण कथा ही केवळ ऐकण्यासाठी नसून त्यातून जीवनासाठी काही महत्त्वाचे संदेश दिले जातात. देवावर श्रद्धा ठेवावी, संकटांच्या वेळी सत्याचा मार्ग सोडू नये, देवाला दिलेले वचन विसरू नये, प्रसादाचा आणि देवांच्या कृपेचा आदर करावा, सत्य आणि चांगल्या आचरणाची जीवन जगावे, असा हा एक संदेश दिलेला आहे या श्रावणातील सत्यनारायण पूजाबद्दल. आता पूजा करताना या गोष्टी टाळायच्या आहेत. आपल्या घरी सत्यनारायण पूजा आहे तर त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय टाळायचं आहे की आपल्याला त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात किरकिर नाही करायची, कोणाला शिव्या शाप द्यायचे नाहीत, घरातले जे उगाच भांडण काढायचे नाही आहेत. ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करून
आपल्याला या पूजेची तयारी करायची. या पूजेमध्ये काय सामान लागतं हे देखील मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलेले आहे. याच्यामध्ये मी फक्त 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्टला आपल्याला पूजा करायची याबद्दलचीच माहिती दिलेली आहे. पूजेसाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजेची तयारी सर्व करून आपल्याला दिवस मावळता आपल्या घरात लक्ष्मी येत असते त्या टायमिंगला तुम्ही सत्यनारायण पूजेची सगळी तयारी सकाळीच करून संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला पूजा मांडणी करून कथा वाचायची आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला असा लक्षपूर्वक असा प्रसाद करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. पूजा वाचन झाल्यानंतर आरती वगैरे करून तो प्रसाद आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना तो प्रसाद द्यायचा आहे. आणि जी घरात शांतता वातावरण ठेवायचं आहे. कथा ऐकताना वाचताना लक्षपूर्वक ऐकावी. उगाच करायचं म्हणून करायची नाही कथा, ऐकायची नाही. देवाला केलेली पूजा ही मनापासून आणि श्रद्धेने असावी. जी तुम्ही पूजा करणार आहेत ती श्रद्धेने असावी. 2026मध्ये श्रावणातील सत्यनारायण पूजा 27 ऑगस्टला करणे पंचांगानुसार योग्य मानले जाते. लक्षात असू द्या, आपल्याला 27 ऑगस्टलाच सत्यनारायण पूजा ही करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पडलेला होता कोणत्या वारी करायचं, तर त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितलेली. अजून काही तुम्हाला सत्यनारायण पूजेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकताय. आणि जर त्याच्यात अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला कमी वेळात जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. याच्यामध्ये पण मी तुम्हाला कमीत कमी जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलच माहिती सांगितलेली आहे आणि ही माझ्या मनाने सर्व काही व्यवस्थित अशी माहिती घेऊन यामध्ये तुम्हाला सादर केलेली आहे. अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.